आजपर्यंत आपण डीजे फक्त लग्नाच्या वरातीमध्ये किंवा मिरवणुकीमध्ये किंवा उत्सवामध्ये पाहिला असेल, परंतु पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामधील करंदी गावच्या एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं शेतामधून ऊस तोडून थेट कारखान्यावर डीजेच्या आवाजामध्ये वाजत गाजत नेलेला आहे। कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या शेतकऱ्याचा सन्मान करून ऊस आणि शेतकऱ्यांचं स्वागत केलंय। करंदी गावचे शेतकरी दत्तात्रय सोनवणे यांनी एकूण 400 टन ऊस उत्पादित केलाय आणि शेवटचा ट्रॅक्टर भरून ऊस नेताना सोनवणे यांनी चक्क डीजे लावून कारखान्यापर्यंत वाजत गाजत नेला। त्यामुळे तालुक्यामध्ये या ऊस उत्पादक शेतकऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे। कारखान्याचा गाळप हंगामाचा शेवटचा दिवस आणि शेवटचा ट्रॅक्टर भरून सोनवणे यांनी कारखान्यावर हा ऊस नेला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा आनंद उत्सव साजरा केल्यानं कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याचं कौतुक केलंय। कभी लौट के ना होगा। एक रूमानी का समुंदर है, उसने विषय असा आहे की मला आनंद खूप होतोय। जातीगाव कारखाना आपल्याला लय सहकार्य करते आपल्या गावात, करंदी गावात। आणि दरवर्षी माझा 400 450 आत्तासुद्धा माझा 450 टन ऊस कारखान्याला गेलेला आहे। शेवटची ट्रिप मी आता घेऊन चालवलेली। मला आनंद साजरा करायचा म्हणून डीजे लावून मी कारखान्यापर्यंत आणणार आहे। आणि ज्यांचा हा ऊस आहे तेच आता माध्यमांशी बोलत होते आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत आहेत। तुषार, हे एक आगळं वेगळं कौतुक आणि कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा याला उपस्थिती। नक्कीच श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर वावर आहे तर पावर आहे हे जे म्हणतात ते कुठेतरी खरंच होताना पाहायला मिळतंय। कारण करंदी गावच्या ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्याने आपला जो ऊस आहे तो वाजत गाजत कारखान्यापर्यंत नेल्याचं पाहायला मिळतंय। 400 टन हा ऊस खरं तर या शेतकऱ्याने उत्पादित केला आणि या उत्पादनामध्ये त्याची सर्वात शेवटची जी ट्रिप आहे ती कारखान्यापर्यंत पोहोचवताना त्याचा जो आनंद आहे तो द्विगुणित करण्यासाठी त्यांनी डीजे लावून हा संपूर्ण जो मार्ग आहे तो डीजे लावून डीजेच्या तालामध्ये आपला ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवलाय। त्यामुळे कारखान्याचे जे सभासद आहेत त्यांनी खरं तर ऊस उत्पादक शेतकऱ्याचं स्वागत केलंय, ऊस उत्पादक शेतकऱ्याचा सत्कार केलाय। मात्र इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे ऊस काढणारे जे कामगार असतात त्यांचाही आनंद या शेतकऱ्यामुळे द्विगुणित होताना पाहायला मिळतोय। नाही, बरोबर तुषार, शेतकरी बरीच मेहनत करतात आणि त्यांच्या मेहनतीचं त्यांच्या कष्टाचं हे फळ आणि त्यांचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होता। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।